नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी थोडीशी क्लिनिंग करायला घेतलेली आहे किचनची. आता एकदम अशी डीप क्लिनिंग करणं तरी मला पॉसिबल नाही आहे, कारण की लहान मुलं आहे घरामध्ये आणि त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे. तर माझ्या ज्या आजत सासूबाई आहेत, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आजी ज्या आहेत, त्यांना देवआज्ञा झालेली आहे. तर त्यांना आता 10 ते 13 दिवस झालेले आहेत आणि 13वं झाल्यानंतर असं म्हणतात ना की घरातली साफसफाई जी आहे ती करावी लागते. तर मी करणारच होती, कारण की पावसाळ्याच्या आधी दरवर्षी मी साफसफाई जी आहे किचनची ती करतच असते, डीप क्लिनिंग. तर म्हटलं आता 10 ते 12 दिवस झालेले आहेत आजींना देवआज्ञा होऊन. तर आता आम्ही थोडी साफसफाई जी आहे ती करायला घेत आहोत. तर एकदम अशी काढायला मला अजिबात नाही जमणार, त्यामुळे मग होईल तसं मी थोडं एक कप्पा जो आहे तो क्लीन करत आहेत. तर डीप क्लिनिंग जी आहे ती मी आत्ताच 1 ते 2 महिने आधी केली होती. त्यामुळे मी आता हळूहळू जी आहे ती एकदम न करता अगदी एक कप्पा जो आहे तो क्लीन करणार आहे. आणि बाकीचे जे काही मोठे आपले जे कपडे असतात, चादरी गोधड्या, तर दररोज जेव्हा जसं पाणी येतं नळाला तसं आमच्या आई ज्या आहेत त्या मशीनमध्ये धुवून काढतच आहेत. त्यामुळे ते सुद्धा काम साईड बाय साईड होतच आहे. तर तुम्ही आता जो कप्पा बघितला, जो मी आत्ता जस्ट क्लीन केला झाडून आणि छान असं पुसून घेतलेला आहे. तर तिकडे हे जे आमचे डबे आहेत, मोठे डबे, जे इतके काही वापरात दररोज लागत नाहीत, तर ते डबे एकात एक घालून ॲल्युमिनियमचे मी तिथे कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि जी काही भांडी लागत नाहीत, आता जसे की 1-2 असे एक्स्ट्राचे पोळीपाट आमच्याकडे आहेत, तर ते सुद्धा मी तिथे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर 2-3 असे कुकर आहेत ॲल्युमिनियमचे, चपातीचा डब्बा आहे, जे की आम्हाला लागत नाही, तर ते मी तिथे ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हे 5-5 किलोचे तुम्ही डबे बघत आहात, ज्यांना मी आता पुसत आहे. तर याच्यामध्ये आम्ही आमचा काळा मसाला जो की आम्ही गेल्या वर्षी केला होता आणि बघता तो 8 ते 9 किलोचा झाला होता आणि भरपूर झालेला आहे तो. आणि या पूर्ण वर्षभरामध्ये आम्हाला पुरून इतका उरलेला आहे. तर ह्या डब्यामध्ये अगदी थोडासा शिल्लक आहे आणि ह्या बाजूच्या डब्यामध्ये अगदी फुल तो डब्बा भरलेला आहे. त्यामुळे आई म्हणाल्या की आपल्याला आता यावर्षीसुद्धा काळं तिखट नाही करायचं, कारण की एवढं पूर्ण वर्ष आम्हाला आता ते पुरून परत उरेलसुद्धा. कारण की तिखट जे आहे जास्तीत जास्त आई आणि मीच खातो घरामध्ये, त्यामुळे जास्त तिखट भाजी जी आहे ती आम्ही नाही करत. पण आम्हाला काळा मसाला हा आमच्या प्रत्येक भाजीमध्ये लागतो. तर नेक्स्ट इयर जेव्हा आम्ही काळं तिखट बनवू आमच्या घरामध्ये, तेव्हा त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता 1-2 दिवसामध्ये मला डीमार्टला सुद्धा जायचं आहे. तर मी 1-2 व्हिडिओच्या माध्यमातून माझी ग्रोसरी शॉपिंग जी आहे डीमार्टला मी कशा पद्धतीने करते, लिस्ट न बनवता, तर त्याचेसुद्धा मी 1-2 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि बऱ्याच ताईंना ते व्हिडिओ आवडलेसुद्धा होते. तर यावेळेससुद्धा जमलंच तर मी नक्कीच व्हिडिओ करेल, माझी जी काही डीमार्टची ग्रोसरी शॉपिंग आहे तुमच्यासोबत शेअर करेल. आणि विदाऊट लिस्ट आपण कशा पद्धतीने शॉपिंग करू शकतो आणि फक्त आपला ग्रोसरी सामान, आपण किराणा माल जो आहे तो कशा पद्धतीने तोच फोकस ठेवून भरायचा आहे, तर त्याच्या काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर इकडचा सगळा जो कप्पा आहे तो छान असा क्लीन झालेला आहे, सुकलासुद्धा होता. आणि तो छोटा फॅन जो तुम्ही बघत आहात, लाईट पण आहे आणि हवा पण खूप सुंदर देतो तो फॅन. तर माझं बाळ जेव्हा लहान होतं तेव्हा मी ॲमेझॉनवरनं तो मागवला होता. मला वाटतं 700 की 800 रुपयाचा होता तो. 1 ते 2 वेळा खराबसुद्धा झालेला, पण त्याच्या काकाने तो रिपेअर केलेला आहे, तर खूप छान चालतो तो. तर आता हे काम होता माझं बाळसुद्धा उठला होता झोपेतनं. डायरेक्ट तो सायकल घेऊनच किचनमध्ये आला होता. तर त्याचं सगळं काही केलं, जेवण वगैरे झालं दुपारचं. बाळसुद्धा छान झोपला होता. तर तोपर्यंत आता हे जे काही मी बरण्या काढलेल्या आहेत, आता डीमार्टचं सामान भरायचं आहे, त्यामुळे ज्या काही रिकाम्या झालेल्या बरण्या आहेत त्या मी आता घासून घेणार आहे. आणि जो काही शिल्लक राहिलेला किराणा माल आहे तो आधी मी वरती काढून ठेवते, जेणेकरून तो आधी माझ्याकडनं वापरला जाईल. आणि जो काही फ्रेश किराणा मी आणणार आहे तो व्यवस्थित मी ह्या डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे. तर लवकरच तुम्हाला मी डीमार्टची ग्रोसरी शॉपिंग जी आहे तीसुद्धा शेअर करेलच. तर ह्या 1-2 आठवड्यामध्ये रेग्युलर व्हिडिओ माझे येत नव्हते, त्याचं कारण हेच होतं. तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच की नक्की कारण काय आहे रेग्युलर व्हिडिओज न येण्याचं.
त्याचबरोबर 1-2 ताई ज्या आहेत त्या खूप दिवसापासून आपल्यासोबत आहेत आणि रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात. तर त्यांनी मला 2-3 वेळा प्रश्नही केलेला की तुझे अजून वॉच टाईम जे आहे ते कंप्लीट झालं आहे की नाही, चॅनल अजून मोनोटाईज झालं की नाही. तर इकडे मी सांगू इच्छिते की अजून थोडासा आपला वॉच टाईम जो आहे तो बाकी आहे आणि लवकरच आपलं चॅनल जे आहे ते मोनोटाईजसुद्धा होईल. फक्त तुमचं प्रेम, आशीर्वाद असंच सोबत राहू द्या आणि व्हिडिओज जे आहेत लाँग व्हिडिओ स्पेशली ते पूर्ण नक्की बघत जा, जेणेकरून आपला वॉच टाईम लवकरात लवकर कंप्लीट होईल आणि आपलं चॅनलसुद्धा लवकरच मॉनिटाईज होईल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा आजचा छोटासा माझा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.